नांदेडवाडी गावातील अक्षय भालेराव या युवकाचा हत्येच्या निषेधार्थ वंचित बहुजन आघाडी नांदेडच्या वतीने प्रदेश प्रवक्ते फारुक अहमद यांच्या नेतृत्वाखाली कडाक्याच्या उन्हात नांदेड जिल्हा दंडाधिकारी कार्यालयासमोर एक दिवसीय धरणे आंदोलने करण्यात आले। अक्षय भालेराव हत्येचा खटला जलदगती न्यायालयात चालवावा तसेच अक्षयच्या कुटुंबियांना 50 लाखाची आर्थिक मदत द्यावी व दोषींना कठोर शिक्षा व्हावी असे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले। या आंदोलनात अहमदनगरच्या दिशा शेख भंते पयाबोदी यांच्यासह वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी कार्यकर्ते महिला तरुण तरुणी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। पिछले 2-3 महीने से जातीय हिंसा को लेकर महाराष्ट्र की बहुत चिंतित हूँ। इसमें बहुत सारे मेरे युवा भाई युवा बच्चे मेरे वो जान गंवा रहे और अपने परिवारों से उनका आसरा जा रहा है। बराबरी को आया हुआ बेटा जाने का गम उसके माँ बाप और मूवमेंट बहुत अच्छे से जानती है, क्योंकि इन युवाओं के भरोसे ये मूवमेंट चल रही है, ये आंदोलन चल रहे हैं। लेकिन देश में और राज्य में जिन विचारधाराओं की सरकार है उनको ये मंजूर नहीं है। यही दिख रहा है, एक तरफ नरेंद्र मोदी जी और उनकी विचारधारा, दूसरी तरफ यहाँ देवेंद्र फडणवीस और एकनाथ शिंदे जी, ये सभी एक तरह से बहुजन विचारधाराओं का विरोध करने वाले लोग हैं। और इनकी सत्ता में गृह खाता फडणवीस जी के पास में है और मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जी है। और इनकी मेरा ये आरोप है कि इन दोनों की विश्वास से और इन दोनों के सहकार्य से ये गलतियां हो रही है और वंचित बहुजन समुदाय के बच्चों को अपनी जान गंवानी पड़ रही है। तो ये सरकार निकम्मी है, इन्होंने इसकी जिम्मेदारी लेते हुए अपना इस्तीफा देना चाहिए। और बाकी न्यायिक लड़ाई के लिए हम तैयार है। आज हम रास्ते पे खड़े थे तो यहाँ पर जिला हिलाया, कल लाखों से आएंगे, पूरा राज्य हिलेगा और सरकार देखती रहेगी। नांदेड़ तालुका के नांदेड़ शहर से लगकर बसा हुआ एक बोंडार तरफे हवेली नाम का गांव है, देहात है, जो नांदेड़ शहर के बॉर्डर पे बाईपास के पास लगा हुआ है। और नांदेड़ शहर के 2 किलोमीटर के अंदर उसकी महानगर पालिका के हद के करीब में रहने के बावजूद 2 बार नहीं 4 बार मुख्यमंत्री पद मिले हुए चौहान फैमिली के घर से 6 किलोमीटर के अंतर पे बसे हुए गांव के अंदर एक बौद्ध युवा की हत्या इस कारण से की जाती है कि उन्होंने भीम जयंती निकालने का अट्टहास किया था, भीम जयंती निकालने का कृत्य किया था और उसको वो गुनाह मानकर उस नौजवान को जातीय द्वेष के चलते उस युवा की हत्या कर दी जाती है और उसको मार दिया जाता है, उसके ऊपर हमला किया जाता है। एक इतनी दर्दनाक घटना नांदेड़ के बोंडार हवेली में घटी है। वो जो हमारा वीर शहीद नौजवान अक्षय भालेराव है, वह वंचित बहुजन आघाड़ी का पदाधिकारी है और वंचित बहुजन के आघाड़ी के कार्यकर्ता हर गांव के अंदर अपनी अस्मिता, अपने आत्मसम्मान, अपने स्वाभिमान के साथ में अपनी आज़ादी और अपने संवैधानिक अधिकार को इस्तेमाल करने के लिए लड़ाई लड़ रहे हैं। इनके ऊपर प्रस्तापित लोग हमले कर रहे हैं और इसके खिलाफ में सरकारें सो रही है। आज नांदेड़ जिले के अंदर ये पहली घटना नहीं है। इसके चंद रोज पहले हम देखें तो हदगांव के अंदर मातंग समुदाय की बस्ती, जहाँ एक भी बौद्ध घर नहीं है, उन्होंने भीम जयंती वहाँ पे मनाई तो उस गांव के उस मातंग बस्ती पे हमला किया गया और जब उन्होंने एट्रोसिटी की मांग की तो उसके खिलाफ डकैती के केस उनके खिलाफ डाले गए। आज ये घटना के बाद में अमोल पवार नाम के एक पिछड़े जाति से जुड़े अमोल पवार भाई की एक संशयास्पद अवस्था में उसकी लाश मिलती है। इसी तरह के हमले हम देख रहे हैं कि नांदेड़ और मराठवाड़ा में हो रहे हैं। लातूर में एक पिछड़े वर्ग के हमारे भाई को सिर्फ साहूकारी कर्ज से उसने पुलिस में शिकायत क्यों की, इसलिए उसके पूरे परिवार पे हमला करके उसकी हत्या कर दी जाती है। पुरना के अंदर 2 भटके विमुक्त चिकलदरी समाज के युवाओं को चोर समझकर उनकी हत्या कर दी जाती है। ये सिर्फ 8, 10, 15 दिनों के अंदर की चंद घटनाएं हैं। इस तरह की घटनाएं महाराष्ट्र भर में घट रही है। नांदेड़ के अंदर जोमेटो के डिलीवरी बॉय को सिर्फ दाढ़ी देखकर मुसलमान है बोल के हमला होता है, तो जो उसमें बौद्ध हो, मातंग हो, मुसलमान हो या कोई भी पिछड़े अल्पसंख्यक भटके विमुक्त हो, इनके ऊपर हमला करने की हिम्मत ये सरकार के पाठबल, सरकार की हिम्मत देने से हो रही है और ये सरकार ऐसे लोगों को ताकत दे रही है, ऐसा आरोप हम करते हैं। और इस सरकार को चेतावनी देने के लिए वंचित बहुजन आघाड़ी ने जिला कचेरी ऑफिस पे आज ये एहतजाज, ये आंदोलन करके एक इशारा दिया है कि अब यहाँ से आगे पिछड़े समुदाय के ऊपर कोई हमला हम सहन नहीं करेंगे। सरकार और प्रशासन ने जो जातिवादी धर्मांध ताकतें हैं उनको समय के रहते धामणगाव रेल्वे नगरीतील
समस्त आंबेडकरी अनुयायांनी बोंढारा हवेली येथील दिवंगत अक्षय भालेराव हत्या प्रकरणी गुन्हेगारांना फाशीच्या शिक्षेचे निवेदन तहसीलदार धामणगाव रेल्वे यांना देण्यात आले। या घटनेचा महाराष्ट्रभर निषेध व गुन्हेगारांना फाशीची मागणी होत आहे। धामणगाव येथील समस्त आंबेडकरी अनुयायांनीही सदर घटनेचा निषेध नोंदवून दोषींवर कारवाई करण्याबाबतचे निवेदन तहसीलदार यांना दिले आहे। सदर गंभीर हत्या प्रकरणात शासनाने सीबीआय चौकशी करून अपराध्यांना फाशीच द्यावी या मागणीवर भर देण्यात आला। अक्षय भालेराव निर्गुण हत्या प्रकरण अत्यंत विदारक अशा प्रकारची घटना घडलेली आहे। पहिल्यांदा धामणगाव परिसरातील आणि स्थानिक जी काही आंबेडकरी संघटना आहे, ज्या काही समित्या आहेत, त्यांच्या वतीने संयुक्तरित्या पहिल्यांदा या घटनेचा जाहीर निषेध करतो। या ठिकाणी फुले शाहू आंबेडकर समितीच्या वतीने सन्माननीय तहसीलदार साहेब यांना या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे आणि आम्हा सर्व आंबेडकरी अनुयायांची त्यांना शासनापर्यंत मागणी आहे की ज्या अक्षय भालेराव याची निर्गुण हत्या झालेली आहे त्याच्यातील प्रमुख सूत्रधार जो आहे तो पकडला जावा। दुसरं असं की त्याच्या कुटुंबियाला संरक्षण मिळावं, त्याच्या कुटुंबातील एकाला तरी सरकारी नोकरी मिळावी, त्याला 50 लाख रुपयाची आर्थिक मदत पुरवावी। एवढंच नव्हे तर त्या गावातील जी काही आंबेडकरी नागरिक असेल त्या सगळ्यांना सुद्धा त्यांनी त्या ठिकाणी त्यांचं पुनर्वसन करावं। लोकोत्तरा महाविहार व सारीपुत्त विपස්සना धम्मनाग सेवाभावी संस्था यांच्या संयुक्त विद्यमान श्रामणेर शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। पूजनीय भदंत बोधीपालो महाथेरो लोकोत्तरा महाविहार यांच्या आदेशानुसार पूजनीय भदंत कश्यप महाथेरो यांच्या मार्गदर्शनाखाली वय 14 ते 20 वर्ष या वयोगटातील मुलांच्या श्रामणेर शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। हे श्रामणेर शिबिर यशस्वीरित्या संपन्न झाले। आमिति पटिपन्नो भगवतो सावक संगो यदिदं चत्तारि पुरिस युगानि आठ पुरिस पूगला एस भगवतो सावक संगो आहुनेयो पाहुनेयो ओपनायिको पश्चातं वेदिताको वियोहिति धम्मं चेतपर्यन्तं शरणं गच्छामि। हे शरणं गयं धम्मो मे शरणं वरं एतेन सत्यवज्रेण होतु मे जयमङ्गलं। सुपरिपन्नो भगवतो सावक संगो पूजिपतिभक्त संगो यदीनं चत्तारि पुरिस युगानि। बंदेजी ने म्हणून बंदेजी किती घेऊन मुलांना आज एवढे तीन तर सारी म्हणतात असा ताण झाला तो सारे घेऊन टाकतो। पाहता पाहता 70 मुलं झाले। मला आता काय करावं, बाहेरच्या बाहेर बघा किती मोठी संख्या झाली ना। त्याच्यातून बाहेर गेला, आता नाव नाही सांगेल पण मला बंदेजी फक्त इथं मारायचं सांगितलं तर 50 लोकांचं टार्गेट धरून चालायचं। तर इतक्या लोकांच्या भोजनाची व्यवस्था, मग काय सगळे हे शिबिर वर्षावासाला लागून असेल, 4-5 दिवस अगोदर संपेल। पण ज्यांना 3 महिन्यापर्यंत राहायचं तर ते कंटिन्यू करू शकतील। 3 महिन्यापर्यंत तिथे राहतील, तिथे सर्व त्यांची खाण्यापिण्याची एकदम उत्तम व्यवस्था होऊन जाईल। आणि एवढंच नाही तर मग ते टाकलं सोबत रमा झाला माझ्या थ्रू। आणि त्यानंतर ते ठरलं गेलं की याला अनुसरून आपण हे शिबिर अरेंज करू। याच्यातून जे माणसं राहतील तर त्यांना शिकवण्याची व्यवस्था हे विदेशी भिक्षू येणार आहेत, आंतरराष्ट्रीयसाठी आणि काही शिकण्यासाठी पण येतात, त्या अरुणाचलचे येतात, त्या वेगवेगळ्या प्रांतातून पण समजा राज्यातून सुद्धा काही क्षमा करा। पण काही गोष्टी जोपर्यंत आपल्याला कळत नाही, समजत नाही, तोपर्यंत आपल्या सुधारणा तरी कशी होईल नाही का। सर्वदेवता सबधम्मानुभावेन सदा स्वस्ति भवन्तु ते भवतु सब मंगलं रक्षन्तु सब देवता सब संगानुभावेन सदा स्वस्ति भवन्तु ते। अभिवादन से नित्यं वर्ध पचायनो चत्तारो धम्मा वर्धन्ति आयुवन्नो सुखं वहन्ति। साधु साधु साधु। क्या हुआ बहू? माँ, पाइल्स की बहुत तकलीफ हो रही है। तो तुम गुदरोग सर्जन के पास क्यों नहीं गई? देखो
जैसे हार्ट के लिए हार्ट स्पेशलिस्ट, ब्रेन के लिए ब्रेन स्पेशलिस्ट, तो पाइल्स के लिए पाइल्स स्पेशलिस्ट क्यों नहीं? स्त्री हो या पुरुष, टॉयलेट में तकलीफ केवल पाइल्स ही नहीं, और भी कई प्रकार के गुदरोग तथा कैंसर भी हो सकता है। इसीलिए इसकी प्रत्यक्ष जांच जरूरी है। ठीक है माँ, पर जांच के लिए हम जाएंगे कहाँ? वही काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल में। लेकिन माँ, प्रेगनेंसी में पाइल्स की दवाइयाँ? प्रेगनेंसी में आयुर्वेदिक दवाइयाँ सुरक्षित होती है। जनहित में जारी काड़े आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल, औषधि चिकित्सा तथा सर्जरी ट्रीटमेंट उपलब्ध। हमारा पता उमरेड रोड, दिघौरी बस स्टॉप के पास, नागपुर। अधिक जानकारी के लिए वेबसाइट पर जाएं kadepailshospital.com। बोंढारा हवेली येथील अक्षय भालेराव या युवकाची हत्या निषेधार्ह आहे। त्याचप्रमाणे या हत्येचा पोलिसांनी वेगाने तपास करून आरोपींना शिक्षा करावी व सदर घटनेची माहिती मी गृहमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांना दिली असून आरोपी कोणीही असो त्याला पाठीशी घातले जाणार नाही अशी ग्वाही आज पत्रकार परिषदेत नांदेडचे खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी दिली। मराठवाडा विद्यापीठाच्या नामांतराच्या नंतर डॉक्टर भारतरत्न बाबासाहेब आंबेडकरांची जयंती निघत नव्हती, पण रमेश राज सोनाळे आणि त्यांचे सर्व सहकारी, श्याम निलंगेकर त्यांचे सर्व सहकारी, आम्ही सगळे गावात गेलो, बैठक घेतली। गावातल्या लोकांना सांगितलं ज्याला जयंतीला यायचं त्याला या, ज्याला यायचं नसेल त्याला येऊ नका। कुठल्याही महापुरुषाची जयंती रोखण्याचा अधिकार कोणालाही नाही, कुठलाही, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचीच म्हणून नाही। आणि तिथं जयंती मी सुरुवात केली। आष्टूर गाव आहे लोहा तालुक्यात, जिथं 500 पोलीस बंदोबस्ताला राहत होते, आज 2 पोलिसावर जयंती निघते। एकदा लोकांच्या डोक्यातला गैरसमज, ज्या काही भावना आहेत त्या दूर करण्याचं काम तिथल्या स्थानिक लोकप्रतिनिधींना करायचं आहे। त्याच्यामुळे कुठल्याही महापुरुषाची जयंती होताना ज्याला कोणाला सहभाग घ्यायचा नसेल घेऊ नये, पण विरोध करण्याचं काही कारण नाही। मी त्या प्रकरणावर एवढंच बोलेल, कोण कोणाला पाठीशी घालते हे मला माहिती नाही। खासदार म्हणून माझी जी भूमिका आहे की माझे नेते आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या समोर स्पष्ट बाजू माहिती देणे। मी पोलीस प्रशासनाकडून माहिती घेतली आणि नेत्यांच्या कानावर घातली। माझ्या समक्ष त्यांनी पोलीस प्रशासनाला सांगितलं की याच्यामध्ये कोणीही असलं तरी जो दोषी आहे त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे। अक्षय भालेरावाच्या मारेकरांना फाशी देण्यात यावी, तसेच अक्षयच्या कुटुंबियांचे पुनर्वसन करून त्यांना 25 लाखांची आर्थिक मदत देण्यात यावी व अक्षयचा खून खटला जलदगती न्यायालयात चालवावा अशा आशयाचे निवेदन रिपब्लिकन पक्षाचे जिल्हाध्यक्ष भगवान ढगे यांच्या नेतृत्वाखाली मुख्यमंत्र्यांच्या नावे नांदेडच्या जिल्हाधिकारी यांना देण्यात आले। यावेळी पक्षाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। कलेक्टर ऑफिस साहेबापुढे आम्ही निवेदन देण्यासाठी आलेलो आहोत। आमची मागणी एकच आहे की बोंढार प्रकरणी आमच्या बंधूला विद्यान हत्या करण्यात आलेली आहे, त्यांच्या कुटुंबाला आर्थिक मदत 25 लाख रुपये देण्याची मागणी आम्ही करत आहोत, असे निवेदन साहेबाला दिलेले आहे। माननीय मुख्यमंत्री साहेबांना आम्ही निवेदन करण्यात आलेलं आहे। या संघाने आमच्या पिंपळगाव निमजी बुद्धविहार प्रकरणात नमुना नंबर 8 हा जागा असताना काही गावचे पुढाकारी, आम्ही रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया गवई गटाच्या वतीनं माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांना नांदेडच्या जिल्हाधिकाऱ्यामार्फत निवेदन दिलेलं आहे। आणि त्या निवेदनामध्ये आमच्या प्रमुख अशा मागण्या आहेत की जे नांदेड जिल्ह्यातील बोंढार हवेली येथील अक्षय भालेराव या 22 वर्षीय बौद्ध तरुणाचा अतिशय निर्घुणपणे खून करण्यात आला। या खूनाचा जे मारेकरी आहेत, या मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा देण्यात यावी अशी आम्ही RPIच्या वतीने मागणी केलेली आहे। त्याचप्रमाणे हा जो खटला आहे अक्षय भालेरावचा खून प्रकरणाचा, हा फास्ट ट्रॅक जलद गती न्यायालयामध्ये चालविण्यात यावा। त्याचप्रमाणे अक्षय भालेरावच्या पीडित कुटुंबाला शासनाने 25 लाख रुपये अर्थसहाय्य करावं। त्याचप्रमाणे या प्रकरणामध्ये जे सिडको ग्रामीणचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक आहेत अशोक गोरबाड यांना तात्काळ निलंबित करावं, कारण या प्रकरणामध्ये त्यांनी खूप मोठा हलगर्जीपणा केलेला आहे। त्याचप्रमाणे निमजी पिंपळगाव येथील बुद्धविहाराच्या जागेचा प्रश्न
तोही फार संवेदनशील आहे. तिथंही अशीच घटना ही भविष्यामध्ये घडू शकते आणि ते तिथलं देखील बुद्धविहाराचं प्रकरण हे घोरबाड यांनी भिजत घोंगडं ठेवलेलं आहे. त्याचप्रमाणे आमचे जे जीवन कच्चे आहे त्यांच्या प्लॉट प्रकरणाचं देखील मालकालाच दमदाटी करण्याचा प्रयत्न घोरबाड यांनी केलेला आहे. म्हणून आमची अशी मागणी आहे की घोरबाड यांना देखील तात्काळ निलंबित करावं. अशा पद्धतीची आम्ही रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीनं या ठिकाणी मागणी केलेली आहे. औरंगजेबचा स्टेटस ठेवल्यामुळे कोल्हापुरात मोठ्या तणाव बंदला हिंसक वळण आले. दगडफेक आणि पोलिसांचा लाठीमार झाला. काल शिवराज्याभिषेक सोहळा कोल्हापूर जिल्ह्यात मोठ्या भक्तिभावाने संपन्न झाला. विविध राजकीय सामाजिक पक्षाने शिवराज्याभिषेक सोहळा उत्साहात साजरा केला. असे असताना काही तरुणांनी सोशल मीडियावर औरंगजेबच्या समर्थनार्थ स्टेटस ठेवल्याने तणावाचे वातावरण बनले. लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यावर मोर्चा काढला गेला आणि समर्थित कार्यकर्त्यांना अटक करण्याची मागणी केली गेली. थोड़ी सी घटना अपने शहर में घटी, उसके लिए हमने सारे जो लोक प्रतिनिधि हैं, सारे इस घटना के संबंधित जो संगठनाएं हैं उनसे भी चर्चा की थी और काफ़ी सारे विषय सुलझ गए थे. परंतु फिर भी आज जो घटना दुर्भाग्य से अपने कोल्हापुर शहर में हुई, उस घटना को हमने अभी पूरी तरह से नियंत्रण में पाया है. हमारा बहुत बड़ा पुलिस फोर्स यहाँ पे तैनात है. SRPF की टुकड़ियाँ भी यहाँ पे तैनात है. यहाँ पे हम पूरे नागरिकों को आश्वस्त करना चाहते हैं कि कोल्हापुर की लॉ एंड ऑर्डर परिस्थिति पूरी तरह से नियंत्रण में है. कोई डर का माहौल कोई कहीं पैदा ना करे. किसी भी नागरिक के मन में किसी भी तरह का डर, किसी भी तरह की अफवाहों पे कोई भरोसा ना करे. सोशल मीडिया पे जो भी चीज़ें वायरल हो रही है उनको नज़रअंदाज करते हुए अधिकृत जो ऑफिशियल मीडिया है उसके थ्रू ही आप तक जो भी संदेश पहुंचता है सिर्फ उसी पे आप सब लोग भरोसा करें. मैं जिलाधिकारी के नाते आप सबको ये आश्वस्त करना चाहता हूं कि कोल्हापुर की परिस्थिति पूरी तरह से नियंत्रण में रहेगी और इसको रखने के लिए जो भी करना पड़ेगा वो हर चीज़ हम करेंगे. आणि तो कायम राहील. ठीक आहे. 6 जणांना धन्यवाद. लावले होते त्यांना ताब्यात घेतले का अटक केली? कशाबद्दल? 6 जणांच्या स्टेटसच्या संदर्भात काय नेमकं काल गुन्हे दाखल आहेत आणि ती माहिती आम्ही दिलेली आहे SPने. त्याच्यावर कायदेशीर कारवाई होईल. त्याच्याबद्दल मी आता ओळख करणार नाही. सध्या प्रायोरिटी शांतता प्रस्थापित करण्याला आहे आणि ते आम्ही करू. सर, गृह मंत्रालयाने सुद्धा या संदर्भातली दखल घेतली. काय बोलतात? अरे जे काही यंत्रणा आणि चर्चा चालू आहे मला वाटतं ते पब्लिक मीडियाचा भाग नाही. त्याबद्दल मला आपण माफ करावं. क्या हुआ बहू? माँ, पाइल्स की बहुत तकलीफ हो रही है. तो तुम गुदरोग सर्जन के पास क्यों नहीं गई? देखो, जैसे हार्ट के लिए हार्ट स्पेशलिस्ट, ब्रेन के लिए ब्रेन स्पेशलिस्ट, तो पाइल्स के लिए पाइल्स स्पेशलिस्ट क्यों नहीं? स्त्री हो या पुरुष, टॉयलेट में तकलीफ केवल पाइल्स ही नहीं और भी कई प्रकार के गुदरोग तथा कैंसर भी हो सकता है. इसीलिए इसकी प्रत्यक्ष जांच जरूरी है. ठीक है माँ, पर जांच के लिए हम जाएंगे कहाँ? वही काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल में. लेकिन माँ, प्रेगनेंसी में पाइल्स की दवाइयाँ? प्रेगनेंसी में आयुर्वेदिक दवाइयाँ सुरक्षित होती है. जनहित में जारी. काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल, औषधि चिकित्सा तथा सर्जरी ट्रीटमेंट उपलब्ध. हमारा पता उमरेड रोड, दिघौरी बस स्टॉप के पास, नागपुर. अधिक जानकारी के लिए वेबसाइट पर जाएं kalepailshospital.com. आधार फाउंडेशनच्या वतीनं कोल्हापूर ऐतिहासिक दसरा चौक चित्रदुर्ग मठामध्ये सामुदायिक विवाह सोहळा संपन्न झाला. वंचित बहुजन माथाडी युनियनच्या वतीनं हा कार्यक्रम घेण्यात आला. सर्व जाती धर्मातील वधूवर यामध्ये सहभागी झाले होते. सर्व वधूवर आना मंगळसूत्र, संसार उपयोगी साहित्य आणि शासनाच्या वतीनं 20,000 रुपये अनुदान देण्यात येणार आहे. आज आधार फाउंडेशन संभाजीनगर कोल्हापूरच्या वतीने कोल्हापूर येथील चित्रदुर्ग मठ दसरा चौक कोल्हापूर येथे सर्व जाती धर्मातील वधूवरांचा सामूहिक विवाह सोहळा संपन्न झाला. त्यामध्ये सुरुवातीला सर्व महापुरुषांच्या प्रतिमेस सहाय्यक आयुक्त माननीय विशाल लोंढे साहेब व डॉक्टर प्रवीण चव्हाण साहेब, डॉक्टर प्रवीण माधवी चव्हाण मॅडम, आपले डॉक्टर धुमाळे सर या प्रमुख मान्यवरांच्या हस्ते फोटोपूजन झाले. त्यानंतर सत्यशोधक पद्धतीने
कोरेसाहेब कृष्णात कोरेसाहेब यांनी त्यांना विधी वगैरे सर्व लावून त्या 10 जोडप्यांचा आज सामूहिक विवाह संपन्न झाला. तर या सामूहिक सोहळ्यामध्ये सहभागी होणाऱ्या सर्व जोडप्यांना वधूवरांना समाज कल्याण महाराष्ट्र यांच्याकडून प्रत्येक वधूवरांना 20,000चं अनुदान मिळणार आहे. ते आम्ही आधार फाउंडेशनच्या वतीने त्यांना मिळवून देणार आहोत. तर आणि मी सर्व राज्यातील सर्व जनतेला अनेक विनंती करतो की हा सामूहिक विवाह सोहळा प्रत्येक वर्षी आधार फाउंडेशन घेणार आहे. ह्या आधार सामूहिक विवाह सोहळ्यामध्ये सर्वांनी सहकार्य केल्याबद्दल पत्रकार बंधू सर्व सामाजिक कार्यकर्ते यांचं मी आधार फाउंडेशनच्या वतीने जाहीर आभार मानतो. मान्यवर खास करून समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त मान्य विशाल लोंढे साहेब, धुमाळ साहेब अनेक मान्यवर या ठिकाणी उपस्थित होते. या मान्यवरांमध्ये आम्हाला विशेष सहकार्य आधार फाउंडेशनला समाज कल्याण आणि वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट जनरल कामगार युनियनचं आम्हाला या ठिकाणी विशेष सहकार्य लाभलं आहे. आणि अनेक मान्यवर या ठिकाणी उपस्थित सर्वांचा आम्ही आधार फाउंडेशनच्या वतीनं आभार मानून हा कार्यक्रम चांगल्या पद्धतीने सोहळा संपन्न करताना सर्वांनी सहकार्य केलं त्याबद्दल परत एकदा आभार मानून. मी राहणार रुईमध्ये राहायला आहे. तरी आमचं दोघांचा 2 वर्ष चालू होता. तरी आमचं 2 वर्षानंतर आज या सामूहिक विवाहात चित्रदुर्ग मठात आमच्या असं आधार फाउंडेशनच्या वतीने लग्न सहकार्य त्यांचं लाभलं. आणि आमच्या दोन्ही कुटुंबांना म्हणजे माझ्या कुटुंबाने माझ्या बायकोच्या कुटुंबाने असं सपोर्ट मिळाला आम्हाला. मी त्यांचं अभिनंदन करतो. माझं नाव आहे निकिता अप्पासू पाटील आणि माझे शिक्षण झाले BA आणि आमचं प्रेमप्रकरण होता 2 वर्ष झाले प्रेमप्रकरणात. माझं नाव सेजल बाळू शिंदे, राहणार रुई. आम्हाला आधार फाउंडेशनच्या वतीने आमचं लग्न झालं. त्याबद्दल आधार फाउंडेशनचं मनपूर्वक आभार मानते. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे अमित शहा यांची भेट घेऊन महाराष्ट्रात परतल्यानंतर शिवसेनेच्या वर्धापन दिनाच्या आधी मंत्रिमंडळ विस्तार होईल असं बोलल्या जात आहे. मात्र यावर बच्चू कडू यांनी प्रतिक्रिया दिली आहे. या बातम्या दाखवणं बंद करा. जेव्हा विस्तार होईल तेव्हा पूर्ण दिवसभर बातम्या दाखवजा. पण आता होऊन कधी ह्या बातम्या तुम्ही मराठीत तुम्ही असं काय म्हणते तुम्हाला असं हे नाही आलं हिट नाही आला का? तर किती म्हणजे मला वाटतं मी या बातम्या 100 वेळा ऐकल्या. उद्या विस्तार होणार, परवा विस्तार होणार. ते काय म्हणतं एक गाणं होतं ना, कारले येऊ देव सुनबाई मग जाय आपल्या माहेरा. ते कारलं येत नाही आणि सुनबाई काही माहेरा जात नाही. अशी एकंदरीत व्यवस्था आहे. आता जेव्हा होईल तेव्हा होईल. तुम्ही कायलेच एवढं मनावर घेता मला समजत नाही. चांगलं माझं काय म्हणणं आहे, विस्तार नाही झाला तरी कामं झाले ना राज्यातले, प्रचंड चांगले कामं झाले. मी माझ्या मतदारसंघात 15 वर्षात जेवढे काम करू शकलो नाही तेवढे कामं आम्ही जास्त केले. कामाचा वेग वाढलेला आहे. तुम्ही त्या बातम्या दाखवा. माझ्या मतदारसंघात फिरा, पानंद रस्ते फिरा, तिकडे काँग्रेस रस्ते बाकीच्या गोष्टी पहा. ते मंत्रालय आलं, दिव्यांग मंत्रालय, त्याच्यानं तुम्ही मला वाटते विस्तार हे बाद में की बात आहे, लेकिन काम महत्त्वपूर्ण आहे. आणि काम पहिले दिव्यांग मंत्री व्हावे असं सगळ्यात दिव्यांगाची इच्छा आहे. दिव्यांगाची इच्छा असणं आणि राजकारणाला ते वाटणं याच्यात फरक असतं. दिव्यांग बांधवांना इच्छा आहे तर म्हणूनच तर मी अभियान स्वतः मागून घेतलं. मी स्वतः शिंदेसाहेबांना पत्र दिलं का तुमचा विस्तार होऊन तेव्हा होऊ द्या, पण दिव्यांग मंत्रालय झालं त्याच्या घरापर्यंत आपण गेलो पाहिजे. म्हणून हे मी अभियानाचं प्रमुख मला करा. मी राज्यभर फिरतो, प्रत्येक जिल्ह्यात जातो, तालुक्यात जातो आणि दिव्यांगाचं काम करतो. त्याचसाठी आपण केलं ना. विस्तार होईल नाही होईल पण आमच्या दिव्यांग बांधवाची सेवा घडली पाहिजे त्याचा आपण प्रयत्न केला आणि त्याला यश पण आलं आहे.